श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षड्विकारे जिंकिले, संसारात ते त्यागेले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीनवृत्ती, तेने हरली संस्कृती. कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांचीला चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुतत नेणती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयांते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले शनिवार अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे. गोड काही न त्या लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेते बळवुनी. आग टाकीले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लाग सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मजला गे प्रसवोनी. मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्ट सांगुनी. परी त्याच्या त्या गोष्टी तिये सगोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. यासी पिशाच्यबाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरे आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाशी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊनी भेटी, विचारावे काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करावे करुणी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दिनवदन, करीती विनंती करजोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोन या देव मामलेदार, हांसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर, माझेनी क्रूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेडे लावले, त्यांचीच धरावी पावले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. निस्सीमध्ये स्वामी भक्त आनंदेत भजनी नाचत. कुटील जन त्या ते हसत, ढोंगा उघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविना आसक्ती, अन्य विषयावर नसे. जननिंदा करताती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांतचित्ते त्याप्रती उपदेशेती स्वामीसुत. जे अहंकार बुडले, सत्य पथाचरण चुकले. निज कार्यात विसरले, मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण. परी तेणे अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयांची चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1796 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्याने ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते. एक वार पाहावे तयासी, इच्छा झाली धानासी. मग कोणे एक समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांसी ते लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी स्वामर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवती जोशी, हासू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्री सानिध्य भजन करीत. कीर्तने आनंद नाचत, लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय, जो भक्त करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे, भजनी मन लागेना. त्रिविधम जन नाना रीती, निंदास्तुती करीताती. खेदानंद मानिता चित्ती.
चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नाम भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधाररहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतची दर्शना त्यांची समर्थ करती आज्ञा सुता कडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खुण सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणाची आज्ञा वाचून दर्शन नोहे कोणा लागून ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतुने राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणिले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वैगेसी मिठी धरणी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रुनी देहभान गेला विसरुनी. स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवेसी. मग तयाच्या आनंदासी पारावर नसेची निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीत्य खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होता जे दुर्जन ते सुताच्या उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून स्वामीर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदित समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधून समर्था सांगितले दुर्जनी स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखिते जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढून मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोचे उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामीसुताचा अपमान केला ऐसा प्रकारे. पाहोनिया ऐशा परी खिन्न झाला सुतांतरी काळ जाता बोचला सुरी. अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परमकठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड खरी अभिमान उतरला. असो मग स्वामीसुत जे स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्यांचे दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्यांच्या मनी जात असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत ते त्यास्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. म्हणे कृपा करुनिया सुता ते आणावे या ठया कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. सेवेकरी परतोने आले समर्थांचे वृत्त कथिले म्हणते आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगाती समर्थ त्यांसी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देवी क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी येणे सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविले ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परितोना आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असा कैलास वास सर्व लोक हळहळती.
त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांसी झाले दुःख, अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगेन बोलती सदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळे केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐकोनी करते आकांता, तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोने आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपला भक्त असोने अकाली पावले का मरण, मग स्मरते हे जे चरण त्याचे कारण का होय असे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडला काळासी ओढोनी बळीची मग नेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवांधदी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिती पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय 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 अजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरी सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत भाविक भक्त परिसुत समदशाध्याय गोढहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.